पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। चिमठाणेजवळ भीषण अपघात, धुळे नंदुरबार बसला मालवाहू ट्रेलरची जोरदार धडक, चालक गंभीर जखमी। 30 ते 40 प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले। चिमठाणेजवळ एसटी बस ट्रेलरची भीषण टक्कर, राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण काम पुन्हा ठरले जीवघेणे। चिमठाणे बस जवळ ट्रेलर अपघात। शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे गावाजवळ आज सोमवारी सकाळी सुमारे 8 वाजेच्या सुमारास धुळे नंदुरबार मार्गावरील एसटी बस आणि मालवाहू ट्रेलर यांच्यात भीषण अपघात झाला। या अपघातात बस चालक अनिल देवरे यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून बसमधील सुमारे 30 ते 40 प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले। अपघातानंतर ट्रेलर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार MH20 BL 2600 क्रमांकाची धुळे नंदुरबार एसटी बस धुळ्याहून नंदुरबारच्या दिशेने जात असताना चिमठाणे गावाकडून येणाऱ्या MH21 BH 8979 क्रमांकाच्या मालवाहू ट्रेलरनं बसला समोरून जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आणि चालक गंभीर जखमी झाले। अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले। गावकऱ्यांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढत मोठा अनर्थ टाळला। जखमी चालकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। अपघातानंतर काही काळ परिसरात वाहतूकही विस्कळीत झाली होती। चिमठाणे ते सोनगीर या मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचं काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे, मात्र कामाची गती अत्यंत संथ असून अनेक ठिकाणी रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे। पावसाळ्यामुळे रस्त्यावर चिखल, खड्डे आणि घसरडी परिस्थिती निर्माण होत असल्याने या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याची तक्रार नागरिकांची आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या मार्गावरील धोकादायक परिस्थितीबाबत अनेक वेळा प्रशासन आणि संबंधित बांधकाम विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या। पत्रकारांनीही या संदर्भात वारंवार प्रश्न उपस्थित केले, मात्र आजपर्यंत ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होतीये। नागरिकांनी प्रशासनाकडे राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून वाहतुकीसाठी सुरक्षित व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। तसेच या अपघाताची सखोल चौकशी करून फरार ट्रेलर चालकाविरोधात कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे। प्रतिनिधी अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।